नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। तर इव्हनिंगची वेळ आहे, गौराईची आरती झालेली आहे आणि सगळ्यांना प्रसाद दिलेले म्हणजे मुरमुरे खोबरं आणि साखर मी अगोदर प्रसाद दिला आणि सगळ्या ताईंना मी बसवलेले जेवण करण्यासाठी, कुणालाही जाऊ दिलेले नाही जे आरती करण्यासाठी आलेल्या होत्या। कारण आता एक वेळा गेला की परत येणं होणार नाही, कारण असं असतं ना की म्हणजे घरी गेल्यानंतर तिथल्याच कामात ते गुंतून जातात आणि नंतर येतोय तो म्हणतात पण येणं होत नाही आणि नंतर अंधार पण पडत आहे। तर म्हटलं सगळेजण आता आलेले होते, आरती पण झालेली आहे तर जेवण करूनच जावा, नंतर यांची मित्रमंडळी पण येतील। तर इकडे पुरणपोळ्या बनवायच्या मी ठेवल्या, बाकीचा पूर्ण स्वयंपाक मी बनवला। कशा पद्धतीने बनवला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे। तुम्ही म्हणत होता ताई तुझी कामं बघून ना खरंच मला टेन्शन आलेलं आहे, म्हणजे आता जस्ट कमेंट आली त्या ताईंची, म्हणत होत्या तुझी कामं बघून मला खरंच टेन्शन आलेलं आहे, कसं करतेस ते देव जाणं। तर काही नाही ताई, एक नियोजन करून चला, सगळी कामं आपली कितीही मोठी कामं असो ते आपली व्यवस्थित होतात। जास्त टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही, फक्त नियोजन गरजेचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे। म्हणजे सवासी काम घेतलं ना सगळी कामं आपली व्यवस्थित होतात। इकडे मी पुरणपोळ्या बनवत आहे, म्हणजे शेजाऱ्यांच्या ताई पण आहेत मदतीसाठी, म्हणजे पूजा आलेली म्हणजे जाऊबाई तुम्ही म्हणत होता की तिला आज एक दिवस ठेवून घेत आहे पण तिला जायचं होतं त्यामुळे पाठवलं। हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना। श्री स्वामी समर्थ। शुभ सकाळ। यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 7 वाजलेले आहेत। आजचा वार मंगळवार आहे, तारीख आहे 2 ऑक्टोबर। आतापर्यंत सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत आणि नैवेद्यामध्ये आज बनवलेलं आहे मी शेवायची खीर, कानोले बनवले जातात तर नैवेद्य पण बनलेलं आहे। कारण थोडंसं लवकर मी करत असते कारण यांना असते घाई गडबड, मग एक वेळा गेली की नंतर लवकर येत नाही आहेत, म्हणून आम्ही अगोदर गाठी घेतल्या आणि आरती केलेली आहे, नैवेद्य दाखवलेले म्हणजे आज भोपळ्याच्या पानात तर नैवेद्य दाखवला जातो। तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असू शकते, आमच्या इकडं अशा पद्धतीने केलं जातं, पण थोडंसं लेट केलं तरी पण चालतं। म्हणजे 10-11 वाजता म्हणजे माहेरी गाठी घेतात, पूजन करतात, पण यांना घाई गडबड असते म्हणून थोडंसं लवकर मी लवकर उठले। लवकर काय मी रात्रभर झोपलेलीच नाही आहे, आम्ही खूप पसारा झालेला होता काल, 20 ते 25 त्यापेक्षा जास्त झाला असेल, इतक्या जणांचा स्वयंपाक बनला, जेवण खाणं खूप लेट झालेला होता। सगळे भांडे जी पसारा आहे सगळा आवरला मी, म्हणजे रात्रभर जागरणच केलं, फक्त 1 तास माझी झोप झाली असेल। मग त्यानंतर जे आहे ना सगळं आवरायला लागलेली होते। परत इकडं तुपाचे दीपक जे आहेत ना ते परत प्रज्वलित करायचे होते, मग त्यामध्ये तूप वाती हे सगळं वेगवेगळं घालून ठेवलं। परत समया आरत्या जी आहेत ना रात्रभर प्रज्वलित होत्या, म्हणजे शांत होऊ दिलेलं नाही आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने पूजन केलं। काल तितकं मी डिटेलमध्ये दाखवू शकले नाही कारण खूप गोंधळ होता। हे बघू शकता तुम्ही, इथं भोपळ्याच्या पानात शेवायचा नैवेद्य ठेवलेला आहे समोर। परत कालचा ते पुरणपोळी ते आता गाईला देणार आहे मी, आपण पण खाऊ शकतो पण मी गाईला देते। तर अशा पद्धतीने केलेलं आहे सगळं। आता पुढची कामं म्हणजे स्वयंपाक वगैरे, देवपूजाही झालेली आहे, खूप लवकर मी सगळी कामं आवरली। जसं आतापर्यंत दररोज कसं आपली जे रेग्युलर कामं आहेत तेच होत असतात। बघू शकता तुळशीपूजन झालेलं आहे आणि बाहेरची साफसफाई, रांगोळी काढणे हे तर खूप लवकर मी केलेलं आहे। नंतर देवपूजा आहे मी करूनच मगच आम्ही लक्ष्मीमातेची आरती केलेली आहे, म्हणजे एक सवाशी काम झालेलं आहे। बघू शकता इकडं रोजची देवपूजा 7 म्हणजे खरं तर किती 6 वाजेपर्यंत देवपूजा झालेली होती आणि शेवायचं नैवेद्य पण मी केला। तर राहिले फक्त कानोले बनवणं, तर कानोले आता बनवून घेऊया। आणि आज गौरी विसर्जन पण आहे, थोडंसं दुःख पण आहे, म्हणजे इतकं छान वाटतं ना भरून। आणि जसं लक्ष्म्या परत जातात म्हणजे गौराई विसर्जन होतं ना, खूप सुनं वाटतं, नकोसं वाटतं, असं वाटतं की असंच ठेवाव्या, किती सुंदर दिसत आहे ना, पण थोडंसं वाटतं, पण जे नियम आहेत ते आहेत। तर इव्हनिंगला म्हणजे 5 वाजेपर्यंत गौरी विसर्जन पण केलं जातं आज। तर चेहऱ्याला थोडंसं इग्नोर करत आहे ना, टायमिंग सांगेन तर 5:15 वाजले इव्हनिंगचे आणि भांडी मी आत्ता क्लीन केले। आज दिवसभर निवांतच आहे, मी कुठलीच कामं आवरलेली नाहीत। आता नंबर आहे गौरी विसर्जनचा, तर म्हणजे अगोदर किचनची कामं आवरली कारण आज ना खूप थकवा असा आलेला आहे, काहीच काम करायचं मन नाही, थोडासा अंधार वाटत आहे ना। लाईट अगोदर ऑन करते। वातावरण छान आहे, आज ऊन आहे, काल पण छानच होतं आणि खूप छान वाटत आहे। जसं गौरीला दिवसभर बघतच राहावं असं वाटत आहे, पण आता जसं आपले नियम आहेत त्या नियमानुसार आपल्याला चालायचं आहे। तर गौरी विसर्जन करायचं आहे आता, तर म्हटलं 5 वाजता करायचं, मन झालं नाही, काढू वाटत नाही, म्हणजे सगळं डेकोरेशन इतकं छान सुंदर दिसत आहे ना, पण काढायचं मन नाही आहे। पण आता जे नियम आहेत ते आहेत, तर चला आता सुरुवात करूया। दिनेशही येणार नाही, तो आहे गॅरेजमध्ये, सगळेजण बिझी आपापल्या कामामध्ये, त्यामुळे कुणाचा वेट करायचा नाही आहे। तर चला खिडकी ऑन केली ना, छान वाटत आहे, थोडंसं उजेड
म्हणजे हे काही समय राहत नव्हत्या म्हणून मी खिडकी बंद ठेवलेली होती. तर चला आता सुरुवात करूया पटकन. तर अगोदर मी गौराईची आरती करून घेते. म्हणजे खूप दुःख वाटतं ज्या दिवशी गौरी विसर्जन होतं, कारण जेव्हा आपण गौरी घेऊन येतो, पूजन करतो आणि नैवेद्य करतो, छान वाटतं, घर भरून वाटतं. पण आता गौराई विसर्जन होत आहे ना, तर खूप दुःख वाटत आहे, नको वाटतो हा दिवस. तर इकडं म्हणजे जे नियम आहेत ते नियम आहेत, आपण त्याला मोडू शकत नाही. काही नेमधर्म असे आहेत की जे आपल्या मनात नसलं तरी पण आपल्याला ते करायचेच आहेत. तर इकडं अगोदर मी दिवे एका कवरमध्ये भरलेले आहेत आणि जे नैवेद्य आहे पोळ्या वगैरे ते आपण खायचं असतं आणि आपलं म्हणजे खायचं नसेल तर गाईला द्यायचं असं म्हणलं जातं. म्हणून मी सगळं एका कवरमध्ये भरलेलं आहे. तर समोर गायला आणि मी गायला देणार आहे. आणि जे ही समोरचा पसारा आहे ना, ते सगळं मी अगोदर काढत आहे. म्हणजे सूप वगैरे सगळं मी नेऊन ठेवलं. एक ताई म्हणत होत्या, ताई आमच्या इकडं अशा पद्धतीने सुपात दिवे ठेवून आरती करत नाही आहेत. म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणत असते की सगळ्यांच्या घरची जे आहेत ना रूल्स परंपरा सगळी वेगवेगळी आहे. असं नाही की प्रत्येक ठिकाणी एकाच प्रकारचं होतं. म्हणजे ज्यांच्या त्यांच्या घरचे रूल्स वेगवेगळे आहेत. कुठं कशा पद्धतीने पूजन केलं जातं तर कुठं कशा पद्धतीनं, म्हणजे आपले भावभक्ती जे आहेत ना ते एकसारखेच असतात, फक्त रूल्स वेगवेगळे असतात प्रत्येक ठिकाणचे. पण जशी आपल्या घरची परंपरा आहे तशाच पद्धतीनं केलं पाहिजे. काही त्यामध्ये बदल आणायचं नाही. आपण मोबाईलमध्ये बघून किंवा कुणाचं बघून काही चेंज मी करत नाही आहे. कारण का आपली जी परंपरा आहे, जे आपले वडील हाती लावून ठेवलेले आहेत तशाच प्रकारे करायचं आहे आपल्याला. काही त्यामध्ये बदल करायचे नाही आहेत. तर इकडं सगळं समोरचं मी अगोदर काढलेलं आहे. आणि जे हे आता समोर खेळण मी ठेवलेलं आहे, काही कुंडे वगैरे आहेत, सगळं मी काढून इकडं टी टेबलवर ठेवत आहे. कारण आता हे सगळं शोकेसमधलं आहे आणि सगळं आता संग मी लावणार नाही. अगोदर मी शोकेस व्यवस्थित पुसून घेणार आहे. कारण आता दसरा येतच आहे, परत आपली साफसफाई, आपली धावपळ सुरू होणार आहे. कारण दिवाळी येईपर्यंत अशी सणवार असतात ना की आपलं खरंच आपल्या डोक्यावरून जातात ही सणवार. दररोज काहीतरी काही असतं. म्हणजे आता गौरी गणेश हे तर सगळ्यात मोठा सण, खूप धावपळ यामध्ये होते. एकदम बारीकीच्या गोष्टी असतात. सगळं पूजन वगैरे करणं, जेवण, नैवेद्य, म्हणजे काय काय मी बनवलं तुम्ही बघितलेलं आहे. खूप धावपळ असते. मग त्यानंतर असतो दसरा. म्हणजे आता साफसफाई परत सुरू झालेली आहे आपली. दसरा झाल्यानंतर ती दिवाळी. मग दिवाळी झाल्यानंतर मग सगळे सण थोडेसे म्हणजे शांत, म्हणजे निवांत होतात. आपण पण निवांत होतो. पण आता साफसफाई करण्या अगोदर श्राद्ध आहे, श्राद्ध करायचं आहे. मग त्यानंतर साफसफाईच्या कामाला सुरुवात, मग घटस्थापना, मग दसरा, एक सलग आहेत. तर असं इकडे समोर जेही सामान मी ठेवलेलं होतं सगळं काढून टी टेबलवरती ठेवत आहे. आणि जे वायरिंग, जी छोट्या लाईटिंग लावलेली आहे त्या अगोदर मी काढलेत. म्हणजे नवीन आणलेले इथे, कारण ज्या अगोदरच्या होत्या खूप साऱ्या आहेत पण एकही चाले ना. म्हणजे प्रत्येक वेळी काय करतो आम्ही, नवीन घेऊन येतो आणि ते गौराईचं जे सामान आहे ना त्यामध्ये मी ठेवते. म्हणजे मला पटकन भेटतं. पण ते ठेवल्याच काय झालं काय माहिती, सगळं खराब झालेलं आहे. परत आता सगळं नवीन आणलेलं आहे. तर सगळं आता मी काढलेलं आहे एक एक आणि सगळं व्यवस्थित गुंडाळून ठेवलं. म्हणजे परत आपल्याला पटकन ते भेटावं. म्हणजे भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपण सगळं काढलं आणि जिकडल्या तिकडं ठेवलं म्हणजे नंतर शोधाशोध केलं तरी पण भेटणार नाही. म्हणून या वस्तू सगळं व्यवस्थित ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. तिकडं सगळं जेही खेळणं आहे ते सगळं मी समोर ठेवलं. एकदम नाजूक मोठं आहे, थोडासा धक्काबुक्की लागली की सगळ्याचे म्हणजे चुरा होणार आहे. म्हणून मी इकडं साईडला ठेवलेले, नंतर शोकेसमध्ये ठेवणार आहे. कारण आता नंतर साफसफाई करायला नको, कारण आता खूप सारं सामान आहे आणि एक वेळा आता असंच शोकेसमध्ये ठेवलं आणि परत काढून परत पुसून मी ठेवणार. आणि तसं तर जास्त दिवस नाही येत आता. तर म्हटलं संग सगळं पूर्ण शोकेस पुसून घ्यायचे आणि सगळ्या मूर्त्या व्यवस्थित मी लावणार आहे. तर इकडं सगळं जे आहे मी समोरचं इकडं काढून ठेवते. आणि हो, मदतीला आज पण कोणी तुम्ही, म्हणजे दिनेश आज कॉलेजला गेलेला होता आणि लवकरच आला आणि गॅरेजला गेलेला होता. तिथंच कामं लागले असतील म्हणून तो आलेला नाही आहे घरी. हे पण आलेले नाही आहेत. आणि हो, आता यांची तब्येत ठीक आहे. खूप सारे कमेंट आले तुमची काळजीपूर्वक. खरंच ताईनं अगदी हृदयापासून मी तुमची आभारी आहे. खूप काळजीपूर्वक तुम्ही कमेंट करता की ताई दादांची तब्येत आता बरी आहे ना, बरी आहे ना. तर हो ताई ना, आता दादाची तब्येत ठीक आहे. म्हणजे इथं आम्ही दाखवलं तर काहीच इलाज झालेला नाही. मी तुम्हाला म्हणते होते की ताप उतारचढ होत आहे. जसं उदगीरला दाखवून आलं ना तर ठीक झालेले आहेत आता त्या औषध गोळ्यानं. आणि ब्लड टेस्टही केला आम्ही, त्यामध्येही काही निघाले, नॉर्मल निघालेले. ताप, सर्दी, खोकला हे वातावरणामुळे सगळ्यांनाच होत आहे ते. तर बघू शकता इकडे सगळे फराळाचे जे प्लेट आहे सगळे मी किचन काउंटर नेऊन ठेवलेले आहेत. आरत्या, समया, जी आता इथं पूजेची भांडी आहेत सगळे मी एका मोठ्या पातेल्यात भरून ठेवणार आहे. जी ही पूजेची सामग्री आहे, फळं आहेत, हे पण एक मोठ्या पातेल्यामध्ये मी भरून ठेवत आहे. कारण आता एक एक वस्तू कुठं ठेवणार, तर म्हणजे सगळी पूजेची सामग्री पातेले करायचं. जी ही आरत्या, समया आहेत, जी पूजेची भांडी आहेत त्याला
मला एक वेगळं भांडं करायचं. म्हणजे आता हे सगळं ना आज तरी क्लीन होणार नाही, उद्याच मी करणार आहे, कारण खूप थकवा आलेला आहे. 2-3 दिवसाला अशी माझी धावपळ होत आहे. एकतर मदतीला कोणी नसतं आणि काल पण कसं आली जाऊबाई, म्हणजे पूजा आलेली होती, स्वयंपाक आता झालेला होता तेव्हा ती आली, मग लगेच आणि इव्हनिंगला जेवण करून ती गेलेली होती. त्यामुळे धावपळ खूप झाली. आणि हो, शेजाऱ्यांच्या ताई आलेल्या होत्या, तरी पण छोटी मोठी कामं खूप सारी होऊन जातात. त्यामध्ये ना असा थकवा आलेला आहे, रात्रभर झोपसुद्धा नाही मला, त्यामुळेही थकवा खूप आलेला आहे. म्हणजे झोप होणं खूप गरजेचं आहे. तरी पण अशी कामं आहेत ना, असा कामाचा लोड आहे यावेळेस की निवांत झोपसुद्धा येईना असं झालेलं आहे. तर असं इकडं सगळं मी काढलेलं आहे, जे हे खेळण होतं समोरचं सगळं काढलेलं आहे, कळस काढलेला आहे. परत इकडं जी पूजेची सामुग्री ती सगळी काढलेली आहे. काही विटा आम्ही ठेवलेल्या होत्या, म्हणजे ते पायऱ्या केलेल्या होत्या आम्ही फळ्या ठेवून, तर ते विटा मी इथंच ठेवल्या. आता वरती नेणं होणार नाही आहे, तर इकडं साईडला मी ठेवलेलं आहे आणि सगळं मी सामान इथलं काढलेलं आहे. आता गौराई विसर्जन, तर अगोदर जे तिरट होते ते मी काढलेले आहेत आणि हे गाठी ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. ह्या गळ्यात घालून आम्ही अगोदर शेताकडे जायचो, जेव्हा आम्ही गावाकडे होतो तेव्हा, म्हणजे शेताकडे घेऊन जातात. आता इथं शेताकडे काही जायचं नाही आहे, पण इथंच मी अशा पद्धतीने गळ्यात घालून घेतलं. म्हणजे एक मान असतो हा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी नसेल पण आमच्या इथं आहे. मी अगोदर या गाठी मी गळ्यात घालून घेतलेल्या आहेत आणि इकडं सगळीची फुलाचे हार, मंगळसूत्र मी सगळं एक एक करून काढते, कारण हे सगळं व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आता सगळं म्हणजे नंतर आपल्याला पटकन ते भेटावं आणि सगळं मी एकदा ठेवते. 2 ड्रम केलेले आहेत, त्यामध्ये गौराईचं पूर्ण सामान असतं. एका ड्रममध्ये मी फक्त गौराई ठेवते आणि दुसऱ्यामध्ये जे आता लाईटिंग आहे, जे हे खेळण वगैरे आहे ते सगळं मी ठेवत असते. परत कपडेसुद्धा त्यामध्ये मी ठेवत असते, जे आता गौराईसाठी आपल्याला लागणार आहे. तर थोड्या वेळ मी माळा घालून घेतल्या. आणि हो, या गाठी घातल्यानंतर कुणाला बोलायचं नसतं, म्हणजे आता काही नियम रूल्स आहेत. म्हणजे लक्ष्मी जेव्हा आपल्या घरी येते, म्हणजे असं म्हणलं जातं की कुणालाही बोलू नये त्यावेळेत. मॉर्निंगला पण आपण गाठ्या घेतो, पूजन होईपर्यंत कुणालाच बोलायचं नसतं. घरच्या घरीसुद्धा आम्ही बोलत नाही. परत आता विसर्जन करत आहोत त्यावेळी ते कुणाला बोलायचं नसतं. तसं तर मला ते प्रश्न येतच नाही, कारण घरी कोणीच राहत नाही आपल्या, त्यामुळे कुणाला बोलण्याचा प्रश्नच येत नाही. पण ज्यांच्या घरी खूप सारी व्यक्ती आहेत त्यांना मी सांगत आहे की बोलत नाही आहेत. हे एक नियम आहे, ते एक नियमात लागू होतं. तर इकडं बघू शकता सगळं गौराईचं जे आहे ना मी आता काढलेलं आहे, गौराई काढलेली आहे. आणि स्टँड जे आहे ना आता ते मला जमणार नाही, फक्त मी पडदा काढला आणि या ड्रममध्ये मी ठेवत आहे व्यवस्थित घडी घालून. आणि बाकीचं जे हे आता गौराई वगैरे आहेत ते पण मला व्यवस्थित ठेवायचे आहेत. खूप जुन्या गौराई, तुम्ही म्हणत होता ताई आता पांढऱ्या गौराई आलेले आहेत ते घ्यायचं ना, तर आम्ही एक वर्षी चेंज केलेलं होतं. म्हणजे असं म्हणलं जातं की गौराई घरी घेत नाही, सोयऱ्यान द्यावं. तर माझ्या माहेरून ही गौराई आलेली आहे, म्हणजे आईनं दिलेली आहे. आणि मग असं म्हणले कोणी की गौराई तुम्ही घेतली तर चालतं, कारण ते एक वेळा पाहुण्याकडून आलेली आहे, तर आता तुम्ही घरी चेंज करून घेतली तरी चालतं. हा विचार करून आम्ही घेतलं. खूप सुंदर आता जसे येत आहेत ना गौराई एकदम पांढऱ्या शुभ्र, तशा मी घेतलेल्या होत्या. पण त्याच वर्षी ती गौराई भंग झाली. मग तेव्हा डोक्यात आलं की आता नको, आता घ्यायला नको. एक गौराई आहे इकडं बघू शकता, एक मुकुट मी ठेवलेला आहे. हे अशा मी 2 घेतलेल्या होत्या, पण ते भंग झाल्यामुळं नंतर आम्ही घेतलं नाही. जी आईनं मला दिलेली आहेत तीच गौराई, खूप वर्ष झालं, खूप जुने आहे ते. कलर पण थोडासा हे झालेला आहे, पण काही हरकत नाही आता, कारण आम्ही नवीन आणली पण ते त्या वर्षी भंग झाली, त्यामुळे थोडंसं म्हणजे संकोच वाटतं ना की कशामुळे असं झालं असेल, आता नंतर घ्यायचं नाही. आम्ही तेव्हाच ठरवलेलं होतं, म्हणून मी जसं आईनं दिलेले तसंच मी गौराई तेच मी ठेवलेले. चेंज आता करणारी नाही. आता बघूया दीपकचं लग्न वगैरे झाल्यानंतर. आणि त्यावरती तुमची कमेंट येते का ताईंची की ताई आता सून आल्यानंतरच तुला थोडासा आराम भेटेल, कारण धावपळ खूप होते तुझी. तर तुमचं बरोबर आहे. आता दीपकचं लग्न झाल्याशिवाय, सून घरी आल्याशिवाय मला काय आराम भेटणार नाही, कारण कामच अशी असतात ही, कधीच आपल्याला सुटका भेटत नाही. तर हे काही स्टोनचे पडदे आहेत, ते पण मी त्या कवरमध्ये भरले आहेत. काही मंगळसूत्र माळा आहेत जे गौराईचे आहेत, ते पण कवरमध्ये भरून मी यामध्ये ठेवलं, म्हणजे सगळं मला एकत्र भेटावं, काही शोधायला नको. कारण गौराई जेव्हा घरी तेव्हा खूप गोंधळ असतो, कामाचा जास्त लोड असतो आणि ती शोधाशोध करायला तितका वेळ नसतो. म्हणून आताच विचार करून मी ठेवत असते, म्हणजे तेव्हा मला पटकन भेटून जावं. काही साड्या वगैरे आहेत, काही कपडे आहेत, काही नवीन कपडे जे हे मुलांचे आहेत, म्हणजे मुलगा आणि मुलगी आपण जे गौराईसमोर बसवतो ना त्यांचे आहेत. तर ते पण नवीन कपडे मी यामध्येच ठेवलेले आहेत, म्हणजे टी शर्ट आहे आणि फ्रॉक आहे, ते पण मी ठेवलेलं आहे. तर सगळ्या वस्तू अशा पद्धतीनं या ड्रममध्ये मी सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. मुकुट मी कसे ठेवले की कापूस ठेवले खूप सारं, म्हणजे ते खराब होऊ नये म्हणून खूप सारं कापूस घातलेला आहे. आणि मग कवर जे आहे ना वरून मी पॅक केलं, म्हणजे छान कवर केलेलं आहे आणि मगच ते ठेवलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने पॅकिंग करून ठेवलं तर गौराई जशी आहे तशीच राहते, कलर पण जाणार नाही. पण आमचं ना खूप वर्ष झालेलं आहे, त्यामुळे ते कलर जे आहे ना थोडासा असा झालेला आहे. तर असं जशी आहे तशी आपली भोळी भाबडी लक्ष्मी म्हणतात ना, तसं आहे.
तर सगळं मी अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे। आता हे शोकेस मी स्वच्छ करून घेते, म्हणजे वरच्यावर मी करतच असते, जेव्हा आता काढतो काही घेतो ठेवतो त्यावेळी मी पुसूनच ठेवत असते। तितकं काही हे झालेलं नाही, तरी पण मी हलकीशी धूळ झालेलीच होती तर व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे। आणि सगळं आता आता ही सामान आहे ते मी ठेवत आहे वरच्या साईडला। हत्ती ठेवत म्हणजे हत्तीच्या खूप मोठ्या मूर्त्या आहेत त्यामुळे वरच्या साईडला मी ठेवलेलं आहे। गाई आहेत, परत काही म्हणजे अशा आहेत ना ही मूर्ती आहे की थोडंसं धक्का लागलं खाली पडे की पूर्ण चुरा होणार आहे याचा, म्हणून अशा पद्धतीने ठेवलेला आहे। आणि समोर छोट्या छोट्या मूर्त्या मी इथं ठेवल्यात, कृष्ण भगवान आहेत, परत इकडं जे म्हणजे काय काय त्यात पिंटू वगैरे त्यांचे नावं काय आहेत माहिती नाही, ते सगळ्या मूर्त्या अशा पद्धतीने छोट्या मोठ्या मी समोर ठेवलेल्या आहेत। आणि गाई इकडे ठेवल्या आणि देवाला दिवा पण लावलेला आहे। बघू शकता वातावरण छान झालेलं आहे, हवा पण खूप आहे आज, म्हणजे एकदम पावसाचं वातावरण झालेलं होतं। तर सगळं गौराईचं सामान मी ड्रममध्ये ठेवलेलं आहे। आता नंबराई साड्या वगैरे ठेवून देते आणि पूर्ण घरात झाडू मारून घेते, म्हणजे सगळं पूजेचं पडलेलं आहे इथं, तर मला एक वेळा पूर्ण घरात झाडू मारून घ्यायचे। जी पूजेचं आहे किंवा रांगोळी वगैरे आपण घातलेली होती ते सगळे एका पिशवीत मी भरणार आहे। म्हणजे गौराईचं असं इकडं तिकडं कुठं टाकायचं नसतं, हे तर एकतर पाण्यात विसर्जन करायचं असतं किंवा आपण शेतात नेऊन ठेवलं तरी पण चालतं। आता गावाकडे आम्ही शेताकडेच न्यायचो, पण आता इथून शेताकडे तर काही जाणं होणार नाही, तर हे सगळं नदीमध्येच मी विसर्जन करणार आहे। म्हणजे आता नैवेद्य वगैरे आपल्याला गाईला द्यायचं आहे, परत आता हे थोडीशी रांगोळी वगैरे जी पडलेली आहे ते गौराईची ते सगळं मी पाण्यामध्येच विसर्जन करणार आहे। म्हणून मी पूर्ण घरात झाडू मारून घेतलेले आहे, म्हणजे काही नको, म्हणजे आता मी घरभर हिंडलेली आहे, सगळं सामान काढते वेळेस पायाला चिटकून घरभर झालेले ते रांगोळी वगैरे हे ते, तर पूर्ण मी घर झाडून घेतली, म्हणजे सगळ्या रूमा झाडून घेतलेल्या आहेत। आणि सगळं जे आहे ना आता पूजेचं इथंच मी जमा केलेलं आहे आणि आता सुपलीत भरून घेते। आणि ही जी पिशवी आहे ना यामध्ये सगळं पूजेचंच आहे, म्हणजे फुलं वगैरे, तर त्यामध्येच मी सगळं ठेवलेलं आहे। एकतर आपल्याला शेतात टाकायचं आहे किंवा नदीमध्ये, म्हणजे आपण पाण्यामध्ये हे विसर्जन करू शकतो। तर असं ताईंनो हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा।